13ला पंढरपूरला गेलो आणि बोधे बाबांनी आम्हाला विठ्ठल नाम जप करण्याची ती जी प्रेरणा दिली ते आज आपल्याकडे बोधे बाबा आहेत ते आज म्हणजे आज साक्षात तुकाराम महाराज आहे अशी म्हणजे विधेयी व्यक्ती आहे। त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली। त्या प्रेरणेतून इथे त्यांचे शिष्य जनार्दन महाराज गावंडे यांनी या मंदिरात विठ्ठल नाम जप सुरू केला। तो 2 वर्षापासून आज तागात सुरू आहे। विठ्ठल नामाच्या या कार्यक्रमाला दर रविवारी विठ्ठल नामाचा जप होतो। त्या जपाला या परिसरातील सगळं स्त्री पुरुष सगळे उपस्थित राहतात आणि हा 1 तासाचा कार्यक्रम आहे। 1 तास आम्ही विठ्ठल नाम जप करतो। त्याला दुसरा विषय असा का सायंटिफिक कारण असं आहे का एका डॉक्टरनी ते एक म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये एक हे टाकली होती व्हॉट्सअपवर एक न्यूज टाकली होती की त्यांनी सांगितलं का बा विठ्ठल नाम जप असं आहे का विठ्ठलाचं नाव घेताना जीभ आपली टाळूला लागते आणि ती इथे आणि पोटापर्यंत त्याच्याला जो काही असर होतो त्याच्यामुळं हृदय रोगाच्या रोगीसाठीही सुद्धा हे उपयुक्त आहे। हे एक फिजिकली कारण आहे। आम्ही अध्यात्माचं जसं असन आणि आम्ही टाळ वाजून करतो तर त्याला एक आध्यात्मिक स्वरूपाच्या सोबत एक तुमचं भौतिकदृष्ट्या किंवा आपल्याला शरीराच्या दृष्टीने शारीरिक व्यायामाचे आहे आणि आध्यात्मिक आहे। आम्हाला या नामजपाला 2 वर्ष झाले आहे। आणि दुसरं विषय सांगायचं या मंदिरातलं का वैशिष्ट्य सांगण्याचं असं का या मंदिरात रामकृष्ण हरी मंदिर मूर्त्यांची स्थापना आहे। कदाचित माझ्या पाहण्यात नाही आलं परंतु अमरावतीत करोड रुपयाचे मंदिर आहेत परंतु त्या मंदिरात राम आहे, सीता आहे, पांडुरंग आहे, त्यांच्यासमोर रुक्मिणी आहे, प्रत्येकाची जोडी आहे। परंतु आम्ही इथे रामकृष्ण हरी 3 मूर्त्याची स्थापना केली आहे आणि यही आम्हाला असं वाटतंय का आम्ही रामनामाचा जप करताना रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असा आम्ही नामघोष करतो आणि विठ्ठलाचं हे जे आमच्याला इथं नामजप आहे तर ते आमच्या हयातीत पूर्ण हो तोपर्यंत हो अशी आम्ही विठ्ठलचरणी प्रार्थना करतो। गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय।
आप देख रहे हैं VCN न्यूज, आपका विदर्भ, आपके समाचार।